आज 200 रुपये आहे. बरोबर आहे ते. कोकणी माणूस फणस मुंबईत चाललाय. त्याची बायकोच्या डोक्यावरती तांदळाची पोती आहे आणि साईडला काय ते काय पलट झालेलंच आहे. आता पहिलं कसं स्टेशन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला इथं काही सुशोभीकरण किंवा असं काही नव्हतं. गार्डन असेल किंवा हे असेल, रिक्षा स्टँड असेल, एस टी स्टँड असेल, असं काही नव्हतं. आता नियोजनबद्ध असं सगळं काय व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे खरोखरच आमचं स्टॉपसुद्धा सावलेला आहे. पाऊस किंवा वारा असं काही काय त्याचा प्रश्नच नाही. पहिला जो आपल्याला त्रास होत होता हो होत होता, त्रास होत होता. आता तर काहीच नाही, चांगली सावलीला आलेलं आहे. आता सगळ्यांना पॅसेंजरची सुद्धा पॅसेंजरची पहिली गैरसोय होती. एस टीसाठी लाईन लागायची, पावसात उभं राहावं लागायचं. ते आता त्यांचं हे झालेलं मोठा प्रश्न मार्गी लागला. म्हणजे कुठेतरी मुंबईच्या धर्तीवरती आपण हायटेकच्या अगदी चांगलं चाललेलं आहे. हायटेक स्टेशन बनलंय असं म्हणायला काही हरकत नाही. काय सांगा काका, कसं वाटतंय हायटेक स्टेशन? आता एक नंबर हे स्टेशन झालेलं आहे. पूर्वी तर काय सगळं घालायला प्रकार होता, तो आता स्वच्छ झाला आहे. फक्त एकच आहे की 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून इकडे येताना जरा त्रास होतो. काय त्रास होतो नेमका? लोकांना निश्चितपणे कुठे गाड्या उभ्या राहिल्या ते माहीत पडत नाही. बाकी सर्व व्यवस्थित झालं. काय सांगाल एकंदरीत? आज चिपळूण रेल्वे स्टेशनचं कोकण रेल्वेच्या माध्यमातून एक सुशोभीकरणाचं आपण हे जे काय बघतोय काम, ते खूपच योग्य प्रतीचे झालेलं दिसून येतं आहे. आणि ज्या विभागाच्या माध्यमातून झालं आहे ते त्यांना खरंच धन्यवाद दिले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभागाला, की योग्य पद्धतीने काम होऊन आणि योग्य दर्जा वापरून कामाचं वेळेत नियोजन करून पूर्ण करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने जर आज चिपळूण रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर खरंच दयनीय अवस्था आहे. आणि हे तर आम्ही सांगू की चिपळूण आणि गुहागर तालुक्यातून जे काही प्रवासी वर्ग येतात त्यांच्यासाठी खूप अडचणीचा तिकडे भरपूर अडचणी असतात. कारण का तिथे काहीच नाही आहे. तिकीट घर आत्ता सध्या सुरू होतं आहे. त्याच्यानंतर एक निवारा शेड असावी तिथे नाही आहे. आणि चिपळूण शहरातून जे प्रवासी येतात ते बऱ्यापैकी त्याच मार्गाने प्रवास करतात. मी तर दुर्दैव समजेन की इथे जे काही स्थानिक तालुक्यातील मंत्री वगैरे जे काय होऊन गेलेत ते इतक्या वर्षात काय करत होते हीच आम्हाला मोठी चिंता वाटते. पूर्वीचं चिपळूणचं वालोपे रेल्वे स्टेशनने आत्ताचं रेल्वे स्टेशनमध्ये जमीन आसमानचा फरक पडला आहे. आपण म्हटलं तर या ठिकाणी काय पलट झालेला आहे. या ठिकाणी निवारा शेड जी उभी केली आहे त्याच्यामुळे प्रवासी असो रिक्षाचालक असो यांच्यासाठी चांगली सोय या ठिकाणी झाली. आणि दुसरी गोष्ट आपण बघतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य पाहणार तर हे पहा कोकणची संस्कृती. म्हणजे कोकणातला माणूस जेव्हा मुंबईला जातो त्यावेळी त्याच्या खांद्यावरती ते फणस, त्याच्या पत्नी डोक्यावरती तांदळाची पोती आणि साईडला आंब्याची पेटी, हे सारं चित्र आहे. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हरण, सांबर, त्यानंतर वाघ आणि खास करून मगर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी जी काही निवारा शेड उभी केलेली आहे त्याच्यामुळे एका साईडला रिक्षा स्टॉप, दुसऱ्या साईडला बस थांबा, त्यावेळेस त्या साईडला सबवे, त्याचबरोबर रंगरंगोटी सुद्धा करण्यात आली. रंगरंगोटी करताना मुळात कोकणातला सवस्तारा धबधबा असो, त्यानंतर कोलपेटी धरण असो, विविध मंदिरं असो, कोकणातली खास करून चिपळूणातली ती सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलेले. आपण बघतो या ठिकाणी झोलाई देवी मंदिर वालोपे, त्यानंतर वाशीचे दर्शन दिले, सवस्तारा धबधबा आहे. पलीकडे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी कोलकेवाडची धरण आहे, त्यानंतर परशुरामाचं मंदिर आहे. म्हणून परशुरामाचं मंदिर म्हणजे आपण पाहिलं तर कोकणामध्ये परशुरामाचं मंदिर जे आहे ते प्रख्यात आहे. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सामाजिक बांधकाम विभागाने कशा पद्धतीने काम केलं आहे ते या ठिकाणी त्याचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. कोकण मोठा बोर्ड या ठिकाणी आहे. त्यानंतर कोकणमध्ये येणारे जे प्रवासी आहेत त्यांच्या हातामध्ये जे बॅगा असतात तेही दाखवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने रंगरंगोटी या ठिकाणी करण्यात आले असेल आपण जर पाहिलं तर. त्यामुळे सुशोभीकरण जे करण्यात आलं आहे त्याची एक देखणी वास्तू उभी केली आहे. एकंदरीत प्रवासी असो, इथला ग्रामस्थ असो, रिक्षाचालक असो, खरंच अनेकांना समाधान वाटते. खरंच प्रवासी जेव्हा बस स्थानकातून किंवा रेल्वेमधून उतरतात त्यावेळी जेव्हा पायऱ्या उतरतात त्यावेळी समोर दिसतं ते कोकणचं आमचं चित्र दिसतं.
त्यामुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येतो. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, तो प्लॅटफॉर्म पण दिसतोय, एका साईडला स्टॉप दिसतोय. प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो या ठिकाणी आपण पाहिलं की कोकणची संस्कृती दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे, या ठिकाणी स्टॅच्यू उभे केले गेले, त्याच्यावरती सारं ते पाहिल्यानंतर प्रवाशाला समाधान वाटतं. कशा पद्धतीने स्टॅच्यू उभे केले आहेत ते बघूया. ह्या ठिकाणी आपण ते पाहिलं, त्या ठिकाणी खांद्यावरती फणस, डोक्यावरती तांदळाची पोती आणि साईडलाच आंब्याच्या पेट्या. ही कोकणी माणसाचा जो मेवा आहे तो म्हणजे खास करून आंबे जे म्हणतात कोकणातले, ते ह्या ठिकाणी मुंबई करायला टाकणं आपल्याला दिसते. अशा पद्धतीने काय शख्स निसाश लोकशाही रत्न चुकून काय पण आपला केलेला आहे, सुशोभीकरण गेले, काय सांगा? छान वाटतंय, मस्त गेलं. कोकणची संस्कृती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. ताई तुला काय वाटतं त्याच्यामध्ये? शिमगा उत्सव वगैरे सगळं खूप छान प्रकारे दाखवले. आपल्या कोकणातील सण वगैरे त्यापैकी खूप मस्त वाटतं लोकांना. आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वगैरे लावण्यासाठी खूप छान प्रकारे केलेलं आहे. गाई, बैल वगैरे ही आपली कोकणातली संस्कृती आहे, त्याच्याबद्दल खूपच छान वाटतं. सगळ्या पर्यटकांना वगैरे ते खूप छान दिसायला दिसतंय आणि सुशोभीकरण खूप छान प्रकारे झालं. ह्यापूर्वी जेव्हा आपण यायचो तेव्हा आपल्याला गाडीतून बाहेर पडताना ऊन असायचा, पाऊस हा, खूप ऊन असायचं. पावसातून कुठे उभे राहायचं, गाड्यांचे प्रॉब्लेम असायचे, इकडे कसं थांबायचं, अशा प्रकारे खूप लोकांचं म्हणजे हे व्हायचं की आपलं कसं जाणार, काय करणं. सावळी नव्हती कुठे, उन्हात कंटाळायचे लोक, रिक्षा वेळेवर भेटत नसायच्या. पण असं केल्यामुळे खूप फायदे झाले लोकांचे. कसं वाटलं सरकारचं काम? खूप छान होतं, मस्त प्रकारे, एकदम छान प्रकारे झालं. काय वाटलं सरकारचं, कसं वाटलं काम? छान वाटलं, मस्त. अच्छा, बहुत अच्छा लग रहा है. अभी अच्छा लगने लगा पहले से. पहिला कसं होता रे? पहले सही नहीं था, सही नाही अभी अच्छा है एकदम बढ़िया. पार्किंग भी है, गार्डन भी है, हां. अभी टाइम भी हो गया बढ़िया. अच्छा, बहुत अच्छा जल्दी आओ. अच्छा लगने लगा है बहुत इधर पहले से. अच्छा पार्किंग है, भी बढ़िया हो गई. पार्किंग भी है, सब कुछ है इधर. हाँ जल्दी जल्दी बता जाओ. मैं आ जा. ये पहले से क्या है, 2 साल पहले मैं रहता था इधर, तब कुछ नहीं था इधर, बहुत गंदगी पड़ी रहती थी. और अभी इस टाइम इतना अच्छा लग रहा है. अपने टेम्पो स्टैंड, ऑटो स्टैंड बन गया, बस स्टैंड अलग बने, पार्किंग बन गई है. यहाँ पे क्या काम करता है? वड़ा पाव बेचता है. वड़ा पाव बेचता है. तो वड़ा पाव का रेट बढ़ा है क्या अभी? वड़ा पाव का रेट नहीं उतना ही है, फिक्स है. वड़ा पाव का नहीं बढ़ा है, लेकिन इधर स्टेशन का सुरक्षा बढ़िया हो गया. अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा. चिपळूण रेल्वे स्टेशनचा जो कायापालट झालेला आहे त्यामध्ये आम्हाला खूप छान वाटतं आहे की लांबचा प्रवास करून आला, चिपळूणमध्ये स्टेशनला पाय ठेवल्या जे सौंदर्य बघून पूर्ण प्रवासाचा थकवा निघून जातो आहे. पण मात्र इथली स्वच्छता, सुंदरता अशी प्रत्येक प्रवासाने आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आणि प्रत्येक नागरिकांनी इथे जपली पाहिजे. स्वच्छता हीच आपल्या चिपळूणचं एक वैभव ठरलं जाईल. धन्यवाद. आता सुंदररित्या बनवलेलं आहे राजश्री एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. अत्यंत सुंदर असं सुशोभीकरण झालेलं आहे आणि खूप छान दिसते आता पहिल्यापेक्षा. काय अनुभव येते प्रवाशांकडून? प्रवाशांकडून चांगली आहे, प्रवाशांना तर आवडलेलं आहे. खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पूर्वी निवारा शेड नव्हती, पूर्वी निवारा शेड नव्हती. गार्डन जे बनवलेले ते सुद्धा नव्हतं पहिल्यांदा. हां पहिल्यांदा होतं पण ते नावापुरतंच होतं गार्डन. हां. पण ते आता चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. खूप काय छान सांगाल, प्रकारे झालं. एकंदरीत सरकारचं काम कसं वाटलं तुम्हाला? छान आहे, चांगलं आहे काम. नाव कसं? माझं नाव बापू साळुंगे.